आज विलक्षण योगायोग आहे. त्या वरदविनायकाचा आशीर्वाद घेऊन या वरदविनायकाच्या कविता संग्रहाचं प्रकाशन हा एक केवढा मोठा योग आहे. आणि मला आणखी एक असं वाटतं की ज्या कवीच्या कविता संग्रहाला त्याचे आई वडील उपस्थित असतात तिथं दीपप्रज्वलन आधीच झालेलं असतं. त्यामुळे वरदविनायक इकडून आलेला आहे तुझ्यावर. आणखी एक सांगतो गंमत तुम्हाला या सभागृहाची. आजच्या पुढे वरदविनायकचे आईवडील बसले आणि मागे जे दोन बसलेले आहेत ते याचे आईवडील आहेत. प्रकाशकाचे आईवडील मागे आणि ज्याचं पुस्तक आहे त्याचे पुढे. म्हणजे पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, अशा प्रकारचं एक वेगळं वातावरण आज आहे. काय आहे की समीक्षक ताई आमच्या वंदना यांनी इतकं मार्मिक, इतकं सुंदर रसग्रहण केलं की आता ग्रहणाचा रस तुम्ही माझ्यातर्फे तुम्हाला देऊ शकतो. समीक्षक हा आपल्या वाङ्मयामध्ये कसा असतो याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी एका ओवीमध्ये केलेलं आहे. ती ओवी अशी आहे: जो खांडावेया घाव घाली की लावणी जयाने केली, त्या दोहोची एकुची सावली वृक्ष जैसा. समीक्षकांचं फक्त विद्यापीठामध्ये ऐकतात. आता ते फेसबुकवरचे कवी समीक्षक ऐकतच नाही. तर खांडावया घाव घाली पण होतं, पण लावणी जयाने केली, त्या दोहोची एकची सावली वृक्ष जैसा. आणि याच्याविषयी काय सांगावं. हा प्रकाशक माझा मित्र, कुठलाही विद्यार्थी हा माझा मित्रच असतो. लहानपणी पाहिलंय त्याला दप्तर पाठीवर घेऊन जाताना. पण मला माहिती नव्हती पुढे हा दप्तराच्या ऐवजी पुस्तकं खांद्यावर घेऊन जाईल. असा प्रकाशक आणि अतिशय विचक्षण, अतिशय सर्वसमावेशक. नको ती पुस्तकं छापणार नाही, कारण तो सृजनाचा संवाद आहे. त्यामुळे हे पण नाव अतिशय सुंदर त्याने प्रकाशनाला घेतलेलं आहे. मानसीबद्दल काय सांगायचं तर एवढा सुंदर निवेदक फार क्वचित असतात महाराष्ट्रात. निवेदकाला थांबवावं लागतं बऱ्याच वेळा. नको ते बोलण्याची फार सवय असते. पण मानसी जेवढ्याच तेवढं बोलते. कारण महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी गेलो आहे. कामधंदा मला नसल्यामुळे मला बोलवतात आणि याच्यावर इलाज म्हणून मी नाईलाजाने जातो. त्यावेळी असे एक एक निवेदक मला सापडलेत. मानसी 2-3 किस्से सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. आज आपल्याकडे प्रसिद्ध कवी अशोक बागवे आलेले आहेत. त्यांना कवितेची कळकळ आहे, तळमळ आहे आणि मळमळ आहे. खरंच मी अनुभवलेले किस्से सांगतो तुला. एक तर निवेदक एका शहरामध्ये, शहराचं नाव सांगत नाही, जिल्ह्याचं नाव सांगत नाही, आज आपल्याकडे प्रसिद्ध कवी आलेले आहेत. काय नाव काय तुमचं मलाच विचारतात. अशा प्रकारचे पण निवेदक मी पाहिलेले आहेत. निवेदकांवर एक पुस्तक होईल एवढी सामग्री माझ्याजवळ आहे. तर ते पुस्तक तू छापावंस असं मला वाटतं. अगदी आत्ता घडलेला किस्सा सांगतो परवाचा. परवा म्हणजे 1-2 वर्षापूर्वी एका कॉलेजमध्ये मला बोलवलं. प्रमुख पाहुणा म्हणून बोलवतात आणि त्याला समोर बसवतात आणि प्रिन्सिपलच्या शेजारी बसवतात. म्हणजे मुलांना ओळखता यावं, हा प्रमुख पाहुणा आहे. तसा मी बसलेलो होतो. मोठं कॉलेज आहे, नाव नाही सांगत, स्टेशनजवळ आहे. तर आता मी फक्त मुक्काम सांगितला कुठं आहे ते.
अतिशय निवेदिका ज्या होत्या ना त्या MA PhD झालेल्या मराठीमध्ये. आणि मी पुढे बसलो होतो असा, आणि त्यांनी सांगितलं आदरणीय. त्यावेळी आपण आदरणीय असतो हां त्या दिवशी. आणि माझा आज शुभहस्त आहे, कारण शुभहस्ते प्रकाशित होतं ते. आदरणीय अशोक बागवे यांना मी मंचकावर बोलवते. म्हटलं येणार नाही. असं केलं. त्यांना वाटलं मी बहिरा आहे. आणखी जोरामध्ये विचारले, आदरणीय बागवे सरांना मी मंचकावर बोलवते. बाजूला प्रिन्सिपल मला म्हणतायत जा ना हो. मी म्हटलं कुठं जाऊ. वर जाऊन उभा राहिलो आणि म्हटलं याला विचारपीठ म्हणतात, याला व्यासपीठ म्हणतात, याला रंगमंच पण म्हणतात. मंचक म्हणजे पलंग. पलंगावर बोलवलं मला. आणि ह्या मुलांसमोर मी एकदम असा ओशाळून गेलो. नको तिथे नको ते शब्द. शांताबाई शेळकेंचा मी विद्यार्थी आहे, म्हणजे तुम्हाला कळलं असेल. शांताबाई शेळकेने मला शिकवलं, पण त्यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं वंदना ज्यावेळी मी ऐकतो त्यावेळी एकदम सर्द होतो. जय शारदे वागीश्वरी असा शब्द आहे. जय शारदे वागीश्वरी. बऱ्याच वेळी शाळांमध्ये जय शारदे वाघेश्वरी, बऱ्याच ठिकाणी वाघेश्वरी, वाघावर बसले म्हणून. ते ह्या असल्या सगळ्या त्रासांना मी सोसत ज्यावेळी आज आलो त्यावेळी मला इतकं छान वाटलं की पाटावर वरदविनायक बसावेत तसे सगळे बसलेत. गणपती बसलेत सगळे छान छान दाद देत आहेत. आणि जे मला सांगायचं होतं ते अगोदरच सांगून झाल्यामुळे आता काय उरले बाकी असे मला वाटते. अध्यक्षांची ही पंचायत असते. एक तर त्यांचा एक फायदा असतो आणि एक तोटा असतो. तोटा हा की आता बोलायचं काय, सगळं बोलून झालं. आणि फायदा हा असतो की जे उरलं सुरलेलं आहे ते मला सांगावं असं वाटतं. पहिलं तर सुरुवात करूया आपण नावा म्हणून. स्वामिनी, ज्यांची स्वामिनी समोर बसलेले. स्वामीने हे कविता संग्रहाचं नाव ज्यांनी दिलं तो किती धाडसी असला पाहिजे. आणि तेवढं धाडस वरद विनायककडे आहे. ह्या प्रेम कविता म्हणून असं लेबल मला नाही लावता येणार. ज्या ठराविक प्रेम कविता असतात त्याप्रमाणे ह्या प्रेमकविता नाही आहेत. आणि कवितेमध्ये ह्या प्रेमकविता, ह्या निसर्ग कविता, ही सामाजिक कविता वगैरे असे सगळे जे ठराव पास झाले ते युनिव्हर्सिटीमध्ये झाले आहेत, इथे नाही. साधी गोष्ट आहे, कविता ही कविता असते, त्यात प्रेमभाव जास्त असेल. पण प्रेमकविता श्रेष्ठ, सामाजिक कविता कनिष्ठ वगैरे असे जे वाद चाललेले असतात याचं कारण विद्यापीठामध्ये काय असतं. कलिंगड एकदम खाता येतं का आपल्याला? आपण कलिंगड आणलं तर खाता येईल का? तुकडे करावे लागतात. त्यामुळे विद्यापीठामध्ये असे तुकडे करतात की ही निसर्ग कविता आहे, ही सामाजिक कविता आहे, ही प्रेम कविता आहे. पण एक सांगायला विसरतात की याचं मूळ कविता आहे, याच्यामध्ये प्रकार वगैरे आहेत, हे फक्त आपल्यासाठी आहेत. त्यामुळे पण प्रेमभाव असलेलं ज्या पहिल्या सगळ्या कविता आहेत, 2 भाग आहेत ह्या कविता संग्रहात. ज्यावेळी तुम्ही विकत घेऊन वाचाल त्यावेळी नक्की तुम्हाला कळेल. पहिला भाग आहे तो प्रेमभावनेचा आहे आणि दुसरा आहे आध्यात्मिक आहे. आता प्रेम हा सुद्धा आध्यात्मिक विषय आहे. प्रत्येक विषय हा आध्यात्मिक आहे. त्याच्याकडे कसं बघाल तुम्ही त्यावरनं तुम्हाला कळेल. विनोबा भावे यांचं एक वाक्य आहे की पृथ्वीचा उदय प्रेमामधून झाला आणि पृथ्वीचा अंत प्रेमातच होणार आहे. म्हणून हे प्रेम केवळ पतिपत्नी, केवळ प्रेमिका याच्याविषयी नसून प्रेम ही संकल्पना फार मोठी आहे. म्हणून तर कुसुमाग्रजांनी पृथ्वीचं प्रेम गीत लिहिलं. युगा मागुनी चालली ही युगे रे, किती भास्करा करू तुझी वंचना.
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू तुझी याचना. असं ज्यावेळी कुसुमाग्रज म्हणतात त्यावेळी ते केवळ स्त्री पुरुषाचं प्रेम राहत नाही. ही जी व्यापकता आहे, ती व्यापकता ज्यावेळी एखादा कवी कवितेतून सांगतो त्यावेळी ती कविता मला आवडते. म्हणून मला स्वामींनी हा संग्रह आवडण्याचं पहिलं कारण, त्यांनी जे प्रेम म्हटलेलं आहे ते फक्त दोन तत्वामधलं नाही आहे, ते जे अद्वैत आहे त्यातलं जे तत्वज्ञान आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रतिमा वापरले त्याने, प्रतिमा खूप वेगळ्या वापरल्या आहेत, पण साधारण कुणालाच कळत नाही प्रतीक आणि प्रतिमा म्हणजे काय. आपल्याला प्रतिमा एकच ठाऊक आहे, आरशात दिसते ती. प्रतीक आणि प्रतिमा याच्यामध्ये फरक आहे. आणि मी शिक्षक असल्यामुळे साध्या भाषेत सांगतो म्हणजे कळेल. एखाद्याला मी म्हटलं तू गाढवासारखा वागतोस, इथे गाढवाचे काही गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे इथे गाढव हे प्रतीक आहे. तू म्हणजे जणू काही गाढव. कधी कधी गाढव वाटतोस, कधी कधी माणूस वाटतोस. प्रतीक. प्रतिमा याचा अर्थ गाढवात आणि तुझ्यात भेदच नाही. हे गाढवा इकडे ये असं ज्यावेळी मी म्हणतो त्याला प्रतिमा म्हणतात. प्रतिमेचं विश्लेषण संभवत नाही. प्रतीकाचं विश्लेषण संभवतं प्रतिमेचं, कारण ती रूपक अलंकार आहे तिथे, तो त्याचं विश्लेषण नाही होऊ शकत. प्रतिमा वेगळी वापरलेली आहे. मला नेहमी असं वाटतं, आता उंबरा कविता मला म्हणायची होती, मॅडमने म्हटली, त्यामध्ये गालावर गुलाब फुलले असं किती जण लिहितात, प्रचंड लोक लिहितात. गालावर गुलाब फुलले, गुलाब फुलले, आता वाद झालं, विकायला काढा. अरे काहीतरी वेगळं वेगळं काय सुचतं तुम्हाला? कारण आपण ना नेहमी परंपरेने वागणारे असतो. कवितेची पण एक परंपरा आहे, त्यामध्ये पण प्रतिमांचं विश्व आहे. ते आपल्याला लहानपणी घोटून 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 घेतलेलं आहे. आणि कवितेची व्याख्या नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. फक्त आपण ती व्याख्या का करतो, त्यातल्या त्यात मुलांना, विद्यार्थ्यांना, रसिकांना कळावी म्हणून. पण ते करताना पण आपल्या मातीतलं सांगत नाहीत. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्वेलिटी. मनाच्या निरामय अवस्थेमध्ये आलेल्या पूर्व अनुभवाचं पुन्हा प्रत्यय येणं, याला कविता असं म्हणतात. काही कळलं? काही कळलं नाही, काहीही कळलं नाही. अरे आपल्या संतांनी सांगितलंय ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताये बरी आवरेना. ही कवितेची व्याख्या आहे. संत तुकाराम. न लागे सांगावा चंदना परिमळ, वनस्पती मेळ आकारुनी. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. जे लपवता येत नाही, माझी आई किंवा आजी म्हणायची, पोटात राहत नाही ते ओठात येतं, यासारखी कवितेची दुसरी व्याख्या नाही. तुमच्या असं लक्षात. हे आपल्या मातीतलं आहे, आपण मातीतलं सांगतच नाही. रामदास म्हणाले, प्रेमावर एक ओवी आहे रामदासांची, माहिती नाही आपल्याला. कारण आपण कसे आहोत माहिती आहे, दोन प्रकारची माणसं आहेत, काही संत काही वसंत. आपण वसंत आहोत, त्यामुळे संतांकडे आपण जात नाही. आपण कोणाचं उदाहरण देतो? गालिबचं. इश्क पर जोर नहीं, ये वो आतिश है गालिब के लगाए न लगे और बुझाए न बने. इश्क पर जोर नाही, ते अशी आग आहे की एकदा लागत नाही आणि लागली तर विजत नाही. अग्नितत्वाचं उदाहरण दिलं गालिबनी, त्याच्या नेमकं उलट रामदास सांगतात पाणी तत्वाविषयी. प्रीतीची लक्षणे ऐसे, अंतरी उठे अनायासे, की पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. काय सुंदर आहे. सांगा ना मला, कुठलं घेणार आपण? अंतरी उठे अनायासे,
म्हणाला ना मगाशी वरदविनायक की कविता केली जाते आणि होते. ते होते जे आहे ना त्याला अनायासे हा शब्द आहे. त्याला कुठलाही परिश्रम लागत नाही. अंतरी उठे अनायासे असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. आणि ह्यांनी काय म्हटलंय, प्रीतीची लक्षणे ऐसे की पाणी पाणवटे जैसे आपणच धावे. पाण्याला रिमोट कंट्रोल असतो का? नदीला असतो का? जरा इकडे वळा. तो काय ह्याचा आर टी ओचा माणूस नाही ना. हां, इकडून जा तिकडून जा. पाणी पाणवटे जैसे आपणच धावे. तसं ते आतून उमललेलं असतं. आणि म्हणून कवितेची माझी समज अशी आहे, कविता हा आत्मशोध आहे. त्याच्याही पलीकडे गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल ते आत्म उत्खनन आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो ती आत्मशुद्धी आहे. स्वतःला शुद्ध करण्याचं जर काय कारण असेल तर कविता आहे. ही कविता तुम्हाला उजळते. मगाशी मॅडम म्हणाल्या उजळते तुम्हाला आतून. अंतरीचा दिवा मालवू नको रे. हा जो अंतरीचा दिवा आहे ना, हा उजळणं याला कविता होणं असं म्हणतात. आणि ते यांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे माझ्या पहिल्यांदा मी ज्यावेळी वाचला त्यावेळी मी यालाही म्हणालो की हा माणूस एवढा वेळ करत काय होता. किती ग्रुपवरचे लोक पुढे येतात, नको ते आम्हाला वाचावं लागतं. एवढा चांगला कवी मागे कसा राहिला. बऱ्याच कवींना मी स्टेजवरून सांगितलंय की कविता न लिहिता पण महाराष्ट्राची सेवा करता येते. असं काय नाही म्हणजे कविताच लिहिली पाहिजे असं नाही. मग कशाला त्रास द्या. अरे रसिक आहेत ते. रस कुणामध्ये आहे? रसिकांमध्ये आहे. तो र काढला की राहतो तो कवी सिख. त्यामुळे कवीने आपल्या कविता या आपोआप कशा निर्माण होतील, आपोआप बाळ होतं. तसं ते मातृ हृदयाचं असतं. हा म्हणायला ते बरोबर आहे की स्त्रीची भूमिका कवीच्या मनामध्ये असते. स्त्रैण म्हणतात त्याला मराठी भाषेत. नाही कळणार म्हणून साधं सांगतो. ममत्व. ममत्व तो शब्दांकडे पण ममतेच्या नजरेने बघतो. माया करतो. मी किती कवींना सांगतोय अरे एकदा कविता झाल्यावर वाचा तरी एकदा. हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा ज्यावेळी आईच्या कुशीत ती बाळ बघते ना स्वतःचं, तेवढी सुंदर नजर नंतर कधी नसते तिची. ते एकदा कविता निर्माण झाल्यावर बघा ना तिच्याकडे. शुद्ध लेखन मरो येत नाही कारण ते वाचणाऱ्याला पण येत नाही. पण ज्यावेळी तुम्ही वृत्तामध्ये लिहिता, सुमंदार मला आवडतं वृत्त आहे याचं. मी सांगत नाही सुमंदार मला काय आहे ते. पण सुमंदार मालामध्ये जो सहजता आहे, गला लगागा 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 7 वेळा आणि लगा शेवटी. आता हे काय गझलवाल्यांना सांगत नाही मी, ते फारच पझलवाले आहेत. पण कवीच्या आतून यायला पाहिजे वृत्त. वृत्त शिकण्याची गोष्ट नाही, ते रक्तामध्ये असते. ज्ञानेश्वर कुठे शिकायला गेले होते अभंग कसा लिहायचा, ओवी कशी काय लिहायची? काय क्लासेस होते त्यावेळी? किंवा डोंबिवलीला एक क्लास चालवतो तसं काय होतं? नाही ना. मग हे वृत्त आतून आलं पाहिजे. आणि बरेचशा नवीन कवींना मी सांगतो, खूप चुका करता तुम्ही. वृत्तबद्ध कविता वेगळ्या, मुक्तछंद वेगळा आणि मुक्त शैली वेगळी. मुक्त शैलीला मुक्तछंद म्हणतात. बराच वेळा मी मुक्तछंदात कविता लिहिली. अरे मुक्तछंद नावाचा छंद आहे जो अनिलांनी निर्माण केला. मुक्त शैली म्हणा, नाही तर मराठीत म्हणा फ्री वर्स. जे असेल ते मराठीत म्हणायला काय हरकत आहे ना, फ्री वर्स असं. हे एकदा समजून गेलं मग शब्दांचा श्वास कळतो तुम्हाला. शब्दाला श्वास असतो, घाम असतो, त्याला रक्त असतं. हा शब्दांचा व्यवहार जो आहे ना,
हा शब्द एकदा तुमच्या हृदयामध्ये गेला ना की तो उमलून आत येतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, हे त्याला आपण म्हणतो. आणि म्हणून मला नवीन लागलेला शोध तुम्हाला सांगतो. मी नेहमी विचार करत असतो, चिंतन नावाची गोष्ट कमी झाली हो. चिंतन मनन नावाची एक गोष्ट आहे. वाचल्यानंतर ज्यावेळी एखादा माणूस म्हणतो ना, काय रे मी जेवलो आणि झोप येण्यापूर्वी कविता संग्रह संपवला. अरे गदाड्या, तू संपलायस, कविता संग्रह नाही. एक एक कविता आयुष्यभर पुरते. पुस्तक वाचणं म्हणजे तू साक्षर आहेस, रसिक नाहीस. बरोबर आहे. तर तो जो आहे ना, त्या कवीच्या भूमिकेत जाऊन रस घेणारा असतो. आणि कवी हा रसिकाच्या भूमिकेत जाऊन लिहित असतो. रसज्ञ असं म्हटलेलं आहे त्याला. कवीचं दुसरं नाव रसज्ञ आणि समोर रसिक असं आहे. तर तो ज्यावेळी आत्मशुद्धी करत असतो आणि आपोआप ते सगळं निर्माण होत असतं. आधी इथं बरेच कवी बसलेत मोठे मोठे. रामदास खरे आहे, आनंद जोशी आहेत, ज्योती बालिका विरार वसईवरनं आले, सतीश सोळांकूरकर आहे, वसईकर आहेत. आता हे सगळं जे आहे यानं मी काय सांगतोय ते कळेल की शांत निरामय मन ज्यावेळी असतं, एकांतवासी, एकटेपणा वेगळा आणि एकांत वेगळा, हे सुद्धा लक्षात ठेवा. एकटेपणामध्ये दुःख असतं, एकांतामध्ये सुखच सुख असतं, आत्मसुख असतं. आणि माझी व्याख्या आहे, जिथे एकाचाही अंत होतो तो एकांत. आणि एकांतामध्ये जे सहज उमलत असतं, तर असं समजा की तुमच्या मनाचं सरोवर हे शांत रसाचं तळं आहे आणि त्याच्यामध्ये अचानक ज्यावेळी अद्भुत रस येतो ना, ती कविता असते. ती कविता असते. अद्भुत रस. हे अद्भुत याचा अर्थ काय? अद्भुत या शब्दाचा अर्थ पण बऱ्याच जणांना माहिती नाही. जे मूळभूत असतं, अद्भुत जे मूळ असतं, जे दिसतं त्याच्या पलीकडे काहीतरी असतं, ते कवीला दिसतं, ते अद्भुत. आपल्यासारख्या सामान्य माणसाला तेच दिसतं, कवीला त्याच्या पलीकडचं दिसतं. अनुभवाला सुद्धा सावली असते. अनुभव नुसता लिहायचा नसतो, अनुभवाची सावली जो उजळतो तो कवी. हे तुमच्या लक्षात येईल. तो अद्भुत रस कसा? पुन्हा आपण संत साहित्याकडे गेलं पाहिजे. आपल्या नवीन पिढीला संत साहित्य फारसं माहिती नाही आहे. ज्ञानेश्वरीचा 11वा जो अध्याय आहे तो महाशक्ती दर्शन आहे ना, ते विशाल रूप दर्शन आहे. 11वा अध्याय, त्याच्यामध्ये दुसरी ओवी आहे, शांताचे या घरा अद्भुत आलासे पाहुणेरा आणि एराई रसा पांतिकारा झाला मानू. संपूर्ण ज्ञानेश्वरी शांत रसाचं घर आहे आणि 11व्या अध्यायामध्ये अद्भुत रस जागृत झालेला आहे. आणि तो अद्भुत रस कसा? तो वधूवराचे मेळणी, वराडिया होय लुगडी लेणी, तैशी देशीची या सुखासनी मिरवले रस. वधू आणि वर आहेत, शांत रस आणि अद्भुत रस. आणि इतर रस वराड्यासारखे आलेले आहेत. ज्यांचं लग्न झालेलं नाही ना, तोच लग्न समारंभाचं वर्णन चांगलं करतो. ज्ञानेश्वर, रामदास. का? कारण अद्भुत. करावं लागलंच नाही लग्न, त्याला अद्भुत कळलं. त्यातलं कळलं की नाही? शांताचे घरा अद्भुत आलासे पाहुणेरा आणि एराई रसा शांतिकारा झाला मानू. वधूवराचे मेळणी, वराडी होय लुगडी लेणी, तैशी देशीची या सुखासनी मिरवले रस. आणि पुढे ते म्हणतात, मिनले गंगा यमुनेचे ओघ, तैसे या रसांचे झाले प्रयाग. क्या बात! मिनले, मिसळलेले नाही, तो उसाचा रस नाही आहे. मिनले गंगा यमुनेचे ओघ, एकजीव झाले, ते मिश्रण नाही. तसे गंगा आणि यमुना म्हणजे शांत आणि अद्भुत रस,
ज्यावेळी मिनले गंगावनचे ओघ, तैसे या रसांचे झाले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जगा अवघेत. जगाला पवित्र करण्याची एकच गोष्ट आहे, तुमच्या शांत मनाच्या सरोवरातला अद्भुत रस बाहेर काढा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की समाजाला संदेश वगैरे देण्याची भानगडीच नाही आपल्याकडे, आपोआप संदेश जातो. या गोष्टीचे तात्पर्य काय, या कवितेला काय म्हणायचं आहे, कर्म काही म्हणायचं नाही. हां, कवीला काय म्हणायचं आहे, शाळांमध्ये शिकवतात कवीला असे म्हणायचे आहे. अरे कवी मेला. ज्या दिवशी आणि ज्या क्षणाला त्याने कविता निर्माण केली त्यावेळी तो मृत झाला. केशवसुतांना विचारायला जाणार, का हो तुम्हाला तुतारी कोणी आणून दिली होती काय? असं नाही ना. तर शांताचे घरा अद्भुत आला असे पावणार हे मला जाणवलं त्याच्या कवितेमध्ये. म्हणजे त्या प्रेमकवितेमध्ये पण अध्यात्म आहे ते असं. आणि अध्यात्माची सरळ माझी व्याख्या आहे, स्वतःला ओळखणे म्हणजे अध्यात्म, स्वतःचा आरसा होणे म्हणजे अध्यात्म. विपश्यनेला जाणं म्हणजे अध्यात्म नव्हे. विपश्यना या शब्दाचा अर्थच कळत नाही, ते जातात तिकडे मौनव्रत घेऊन. पश्य म्हणजे पाहणे, विपश्य म्हणजे विशेष पाहणे. कोणाकडे? स्वतःकडे. मग स्वतःकडे पाहण्यासाठी दुसऱ्या देशात कशाला जायचं? विपश्यना त्याला म्हणतात. आता हे कुणाकडनं आलं? आम्हाला गुरूंकडनं ज्ञान आलं. शांताबाईने आम्हाला 9वा अध्याय शिकवला. त्या 9व्या अध्याय राजयोग राजगुह्ययोग असा तो अध्याय होता. पण बाई एवढ्या आमच्या विलक्षण सात्विक की नुसता 9वा अध्यायाचा अर्थ फॅमिली फोटोतून एक फोटो बाहेर काढण्यासारखा आहे ना. म्हणून सगळी ज्ञानेश्वरी आम्हाला सांगितली. यातल्या त्या 11व्या अध्यायामध्ये शांताबाईंनी मला हे शिकवलं की शांताचे घरा अद्भुत आला असे पावडेरा. मी त्यावेळी जरासा वात्रट मुलगा होतो, नेहमी पहिला येणारा पण वात्रट. मी बोट वर केलं आणि म्हटलं, शांताबाई हे वधूवराचं मिळणं आहे, पण यातली नक्की वधू कोण आणि वर कोण? शांतरस वर आहे आणि अद्भुत जर वधू असेल तर, जर अद्भुत हा वर असेल तर शांतरस वधू असणार. कारण वधूवराच्या मिळणी लिहिलंय, कुठला वधू आणि कुठला वर लिहिलेलंच नाही. शांताबाई किती मिश्किल होत्या. त्या म्हणाल्या, अशोक उभा राहा. म्हटलं हां. अशोक तुझं लग्न झालंय का? म्हटलं नाही. त्यावेळी बियेला वगैरे कोणी लग्न करणार? लग्न झालंय का तुझं? मी म्हटलं नाही. मग त्या म्हणाल्या मला, लग्न कर, अद्भुत रस घरी येईल. स्वामिनी याची अद्भुत रस आहे, कळलं तुम्हाला? आणि यातून ते सुरू होतं. आणि खरी कविता कुठली माहीत आहे? ज्यात दडवलेलं जास्त असतं ना, ती चांगली कविता. उघड सांगतं ती कविता नव्हे. वर्णन केलं म्हणजे कविता होत नाही. काही बऱ्याच लांबलचक आहेत, तर वाचताना धाप लागली मला. पण ज्याला कविता कुठे संपवी हे कळतं ना, तो पण कवी असतो खरा. तर ते जे सगळं उफाळून येणं आहे, ते उफाळून येणं जे आहे, जो ज्वालामुखी आतला, तो शब्दाच्या शांत सरोवरात त्याला बंदिस्त करणं हे कवीचं काम आहे. तसं त्याने केलंय. त्यामुळे 2 भाग करण्याची गरजच नव्हती कविता संग्रहाची. पूर्वीच्या सगळ्या प्रेमकविता आध्यात्मिक आहेत आणि अध्यात्मामध्ये सुद्धा प्रेम आहे. त्यामुळे हे अध्यात्म नावाची जी गोष्ट आहे, स्वतःला ओळखणं जे असतं, जो स्वतःला चांगला ओळखतो ना, तो चांगला कवी असतो. मी चांगल्या कवींविषयी म्हणतोय, फेसबुकवरच्या नव्हे. आणि हे चांगुलपण ह्या कवितेकडे आहे, कवीकडे आहे. म्हणून मी त्याला विचारलं होतं की एवढा वेळ कविता संग्रह का काढला नाहीस, एवढा वेळ का लावला? माझा संग्रह कितव्या वर्षी आला होता? 22व्या वर्षी. अर्थात ते आम्हाला वेळ होतं खूप, त्यामुळे झालं. पण कॉर्पोरेट जगामध्ये सध्या बरेच लोक सांगतात मला, कविता करायला वेळ नाही रे. अरे वा, क्या बात आहे.
कविता करायला वेळ नाही. आणखी काय काय करायला वेळ आहे? कविता करायला वेळ नाही लागत, कविता करायला अवेळ लागते. लक्षात ठेवा, अवेळ हवी. अवेळी सुस्त ते काव्य असतं. आता मी 5:07 कविता करायला बसलोय बरं का, अजिबात नाही. वेळी अवेळी जे असतं सगळं. म्हणून म्हटलं शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. कथा आणि कवितेमध्ये फरक सांगतो तुम्हाला काय आहे. कथा हे वाङ्मय जे असं असतं जे मूळ लागतं त्याला, कथा बीज, आणि मग त्या बीजामधून जो वृक्ष होतो त्याला कथा म्हणतात. कवितेचं नेमकं उलट आहे. हा अश्वत्थ वृक्ष आहे, ऊर्ध्व मुला अधशाखा आहे. कबीरदास की उलटी बानी, बरसे कंबल भिगे पाणी. हे उलट आहे. आधी संपूर्ण कवीला तो वृक्ष दिसतो आणि मग तो शेवटपर्यंत मुळापाशी जातो, तिथे त्याची कविता निर्माण होते. हे लक्षात घेतलं तर मग कविता होणं किंवा कविता करणं किती जिकरीचं आहे तुम्हाला कळेल. नाही तर नगरसेवकांचा वाढदिवस आहे, कविता करा. लग्नामध्ये 4 ओळी लिहा, कविता करा. आमच्या आमदाराचा नळ फुटलाय, कविता करा. असल्या कुठल्याही गोष्टीमध्ये विषय देऊन कविता करता येत नाही. कविता विषयावर नसते, ती आशयावर असते. हे लक्षात ठेवायचं कायम. आणि ही सगळी लक्षणं मला याच्या कवितेमध्ये दिसली. आणि ती सगळी लक्षणं मला दिसल्यानंतर मला भरून आलं की चला, चांगल्या कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या माझ्या शुभ हस्ते होणार आहे. नाही तर अशी किती प्रकाशनं केली मी. कविता सोडून सगळं बोलायचो. त्यांना वाटायचं कवितेवर बोलतायत. पण आता आमच्याकडे वंदनाबाई असल्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये मी गेलो नाही. याचं कारण ते रिपिटेशन होणार. म्हणून मी वर सांगितलं की काय त्याचा चेहरा मोहरा काय आहे, ती स्वामिनी कसली आहे. कारण कवितेचं नाव ठेवणं सगळ्यात मोठं अवघड काम आहे. हा लक्षात ठेवा. शेवटचा किस्सा सांगतो, घड्याळाकडे लक्ष आहे माझं. परवा एका ठिकाणी गेलो होतो मी, म्हणजे 2 वर्षापूर्वी वाशीला गेलो होतो. तिथे एका कवयित्रीचा कविता संग्रह होता. कविते संग्रहाचं नाव ठेवणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. कविता निर्माण करणे फार सोपे आहे, कारण मग लोक पण नावं ठेवतात. पण त्या कविता संग्रहाचं नाव होतं खपली. आता मला अडचण निर्माण झाली. जखमेवर असते ती खपली मला माहिती होतं. पण मी उभा राहिलो आणि विचारलं की खपली हे क्रियापद आहे की नाम आहे. त्यांना काहीच कळलं नाही. त्या कवयित्री अद्भुत चेहऱ्याने माझ्याकडे बघायला लागल्या. नाम क्रियापद वगैरे आत्ताच्या मुलांना, आत्ताच्या कवींना काहीही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हटलं नाही, खपली जखमेवरची जी खपली आहे त्याला नाम म्हणतात. आणि एखादी व्यक्ती सोडून गेली त्यालाही खपली म्हणतात. आणि प्रकाशक जर अतिशय चाणाक्ष असेल तर प्रकाशन होण्याच्या अगोदर पुस्तकं खपली. हे अशा प्रकारची नावं, म्हणजे नाव ठेवणं किती अवघड आहे माहिती आहे ना तुम्हाला. कारण आपल्या मुलांची नावं आपण दुसऱ्याला विचारतो, मला सुचव रे जरा नावं. अरे गधड्या, तुझी कविता आहे ना, तूच ठेव ना कवितेला नाव. ल अक्षर आलं, ल वर्ण सांग काय असेल. स्वतः कविता वाचताना तुम्हाला पश्चाताप झाला की समजायचं तुमची कविता खूप चांगली आहे. आणि तुम्ही हुरळून गेलात, आहा काय कविता लिहिली मी, वा 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 वा, की समजायचं तुम्ही ना लायक आहात. जी तुम्हाला समजावते तुमचीच गोष्ट
आपण बाळाला सांगतो त्यावेळी बाळाला समजावतो ना की असं म्हणतो, नीट बोल, गंभीरपणे बोल. हां, असा काय करतोस, घास खा, भोजन करता येत नाही का तुला, असं म्हणतो का आपण? छान म्हणतो, गधड्या गिळ. ही कविता आहे. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग इज गधड्या गिळ. ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा कविता संग्रह माझ्या प्रकाशक मित्राने प्रकाशात आणला. खूप खूप पुढचे सगळे कविता संग्रह. आणि मी प्रत्येक कवीला जशी एक डेडलाईन देतो तशी या पुढच्या म्हणजे पुढच्या वर्षीच्या होळीपर्यंत हां तुमचा दुसरा संग्रह आला पाहिजे. आणि ह्याला सगळ्यांचं अनुमोदन आहे. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो.